कुमारी उषा, राज या दोघांचा या ठिकाणी पसंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की आपण कुणी पसंतीचा कार्यक्रम असताना काही लोक असे विचारतात, तुझं पूर्वी कुठं काय होतं का, तुझं काय कुठे होतं का, ह्याचं काय कुठे होतं का. कृपया माझी विनंती आहे सगळ्यांना, मंडळी नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे मुंबईला, तर नावासोपाऱ्याला आहे मी, आणि आज काहीतरी स्पेशल ओकेजनसाठी मी इकडे मुंबईला आलेलो आहे. तर सकाळी आलो 5 वाजता आणि आता आपण चाललेलो आहोत. माझ्यासोबत आहे माझा भाऊ शेखर. हॅलो. तर आम्ही कुठे चाललो आहे तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर आता मी निघतो आहे, शेखर आणि आम्ही बाईकवरती चाललो आहे. पाठीमागून तेजल पण येणार आहे, भरपूर लोक मिळणार आहेत. तर चला जाऊया. आता स्कूटीने चाललो आहे आम्ही. तो विरार कारगिल नगरला पोचलेलो आहोत आम्ही आता. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत विरारला. विरारमध्ये अनुसया स्कूल आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आहे ते आमच्या बहिणीचा चहा पाण्याचा म्हणजे पसंतीचा कार्यक्रम आहे. तर मुलगा आहे तो आमच्या बाजूचंच गाव मांदिवली, तर त्या मांदिवलीतील बाईतवाडी या वाडीतील मुलगा आहे. तर कार्यक्रम आहे तो 3 वाजता आहे. आता आज पाऊससुद्धा बऱ्याच आहे, तर त्यामुळे थोड्या लोकांना यायला टाईम झालेला आहे. तर कार्यक्रम आता सुरू होईल तेव्हा मग तुम्हाला दाखवेनच की कशाप्रकारे चहा पाण्याचा पसंतीचा कार्यक्रम होतो. तर हे बघा, पाऊस आहे ना आज खूप आहे. तिकडे बघा अगदी तळ साचलं आहे, असा काहीसा परिसर आहे. सर्व आमच्या गावातील आता लोक यायला लागलेले आहेत. आता बरे आहे ना ताते? नमस्कार. तू केव्हा आला? हवी मी सकाळी. हां आज सकाळी. हो काकी बऱ्यात ना? काय वहिनी? हां. आता सर्व मंडळी आले इकडे. आमची ओळख करून देतो तुम्हाला थोडक्यात, आता टाईम नाही आपल्याकडे. इकडे बघा आमची नैना, मनीषाताई, इकडे उषा, तेजल, अनु. तर बघा कोण कोण आले गावातील. इकडे सर्व बसलेत आमच्या गावातील माणसं. देवेंद्र लक्ष्मण महाडिक यांची कन्या कुमारी उषा व शांतराव विठ्ठल बाई यांचे सुपुत्र राज या दोघांचा या ठिकाणी पसंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व नातेवाईक, आप्तसोयरे, मित्रमंडळी तसंच बांदिवली ग्रामस्थ, बाईतवाडी यांचं मी शौर्य ग्रामस्थ वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी करीत आहे. आज या ठिकाणी या दोन्ही उपस्थितांचा या ठिकाणी चहा पाणीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. हा चहा पाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एक उद्देश असतो की आज आपल्या समाजामध्ये काही वेगवेगळे प्रकार घडतात, ते घडू नये, त्यातून काहीतरी वेगळा प्रसंग निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण पसंती कार्यक्रम करतो आणि 2 गावं एकत्र होतो. जसं आज या ठिकाणी शेवरे ग्रामस्थ व मांदिवली ग्रामस्थ बाईतवाडी हे सर्व एकत्र आलेले आहेत. तसंच आपले सगळे सोरे, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उपस्थित शेवरे ग्रामस्थ मंडळ तसेच मांदिवली बाईतवाडी ग्रामस्थ मंडळ, मला थोडा याला विषय झाल्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. आज आपण बाईतवाडीचे सुपुत्र राज आणि शेवळेची मुलगी आहे, त्यांचा आपण चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी जमा झालेला आहे आणि त्या शेवळे ग्रामस्थांनी आमचं स्वागत केलं होतं, त्यांचा पण आम्ही आभार मानतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे सर्वांमध्ये आणि सर्वांच्या अनुमताने आनंदाचा हा क्षण आहे. लग्न ठरलं आहे त्यांना सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि पुढील वाटचालीची प्रार्थना करून तुमचं चांगलं व्हावं आणि आपण पुढील कार्यक्रमात सुरुवात करूया. धन्यवाद. आज या ठिकाणी शांताराम विठ्ठल बाईतवाडी मांदिवली यांचा पुत्र राज शांताराम बाईत, तसेच कैलासवासी देवेंद्र लक्ष्मण महाडिक यांची सुकन्या उषा मुकाम शेवरे आज या ठिकाणी यांचा पसंतीचा कार्यक्रम आहे. आणि एक प्रथम लोकांना या ठिकाणी आवाहन करेन की आपण कुणी पसंतीचा कार्यक्रम असताना काही लोक असे विचारतात, तुझं पूर्वी कुठं काय होतं का,
तुझं काय कुठे होतं का, ह्याचं काय कुठे होतं का, कृपया माझी विनंती आहे सगळ्यांना की ह्या गोष्टी कोणी विचारू नये. कारण मी तुम्हाला असं सांगतो की कुठेतरी आपण कोणाला नाराज करतो आणि कोण कधी खरं सांगत नाही. नंबर 2, ह्या गोष्टी कधी घडत होत्या, आपण 20 वर्ष मागे जाऊया. जेव्हा आपले आईवडील आपल्याला नक्की करत होते त्यावेळेचा प्रकार ठीक होता, पण आजची परिस्थिती अशी आहे की मुलगा मुलीला पहिलेच पसंत केलेलं असतं, मुलगींनी मुलाला पहिलेच पसंत केलेलं असतं आणि हे चहा पाणी म्हणजे एक फॉर्मॅलिटी आहे, हे आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे. तर आता ज्या प्रकारे शेवरे ग्रामस्थ मंडळाने आमचं जसं स्वागत केलेलं आहे, तसं मीही बायकवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दोन्ही ग्रामस्थांचे, शेवरे ग्रामस्थ मंडळाचे, महिलांचे, पाहुणे मंडळीचे सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करेन आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पण प्रथम पहिलं मुलाला विचारूया सगळ्यांच्या समक्ष. 2 गाव या ठिकाणी बसलेले आहेत, मित्रमंडळी बसलेले आहेत, मुलीच्या मैत्रिणी या ठिकाणी आहेत, काही गावातील लोक आहेत, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम उभा आहेत राज शांताराम आहेत, त्याला पहिलं विचारतो की आपल्याला मुलगी पसंत आहे का. मी विचारतो म्हणून नाही, खरोखर तुला मुलगी मनापासून पसंत असेल तर ते सगळ्यांच्या साक्षीने सांगते बाबा मला खरोखरच मुलगी पसंत आहे आणि मी तुला संरक्षण करेन. चला, मुलाला मुलगी पसंत आहे, डोळ्याच्या घाटामध्ये त्या मुलीला त्या ठिकाणी उशाला विचारतो की तुला राज पसंत आहे आणि शेवटपर्यंत त्याला साथ देशील असं या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी सांगायचं. मुलगा पसंत आहे. आता आपण असं आहे की मी मुलाला प्रथम सगळ्यांच्या समोर विचारेन की आपण मुलीला पसंत केलेलं आहे, तुझ्या मनाने केलेलं सगळं काही केलेलं आहे, पण मुलीचा भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारे संरक्षण व्हायला पाहिजे, ती जबाबदारी असेल. आणि आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला मुलगा मुलीला पसंत केला खरी जबाबदारी त्यांचीच असते, आपण बोलायला पण नाही पाहिजे, पण तरीसुद्धा आपण मुलीला सांभाळलं पाहिजे, तिला चांगलं संरक्षण दिलं पाहिजे आणि मुलींनी सुद्धा आपलं संसार कसं केलं पाहिजे ते तुझ्यावरती डिपेंड असेल की बाबा नवऱ्यावर कसं वागलं पाहिजे, मुलीने नवऱ्यावर कसं वागलं पाहिजे, नवऱ्याने बायकोवर कसं वागलं पाहिजे, ह्या तुमच्या या गोष्टीला आजपासून पदार्पण होत आहे. अध्यक्ष म्हणून मी सर्व या ठिकाणी ग्रामस्थ बाईकवाडी सर्व मंडळी, शेवरे ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले उपस्थित सर्व नातेवाईक मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, मुंबईकर मंडळी असतील, पाहुणे असतील, त्या सर्वांचं या गावचं अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वांचं आवाज मानतो, स्वागत करतो. सर्व नातेवाईक मंडळी आता इकडे बसलेले आहेत, सर्व नाश्ता करतायत. थोडी जागेची कमी झाली, सर्व उषाच्या मावशी वगैरे सर्व बसलेले आहेत.
काका पण आलेत आता, पावसामुळे लेट झाले. तर दीपेश वगैरे निघालाय, चलो बाय. पाऊस बघा किती बाहेर आहे, पाड भिजत. तर मंडळी अशा प्रकारे आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहे आणि चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तो संपलेला आहे. आम्ही आता घरातील जी मंडळी आहोत जवळची ते सर्व थांबलेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व मनीषाताई, अनु, नैना, भावाची सर्व तिन्ही पण सर्व शेखर, दीपेश वगैरे सर्व थांबलेले होते. आता पाऊस खूप जोरदार पडतो आहे. पाऊस थांबल्यानंतर आम्ही असत आहोत. तर अशा प्रकारे हा चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. सर्वच आमचे नातेवाईक गावातील, बैठवाडी मांडुली गावातील, आमच्या शेवरे गावातील सर्व जेथे लोक इथे उपस्थित होते त्या सगळ्यांचे खरंच या व्हिडिओद्वारे आभार. सर्व तुम्ही उपस्थित राहिलात आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पाडलात. चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय.